श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. सकाळी 3 ते 5 या वेळेत लघवीसाठी उठल्यावर काय होते? मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक क्रियेचा, प्रत्येक क्षणाचा काही ना काही आध्यात्मिक अर्थ असतो. विशेषतः सकाळच्या वेळी उठणे, लघवीसाठी जाग येणे किंवा कोणत्याही कारणाने शरीर स्वतःहून जागं होणं हे केवळ एक शारीरिक क्रिया नसून काही वेळा ते आध्यात्मिक संकेतही असू शकतात. आज आपण या भागात याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अजून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक आहे, तिथे जाऊन बघू शकता. आणि आपण जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन लगेच जॉईन व्हा. तर चला सुरू करूया. विशेषतः सकाळी 3 ते 5 या वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते. यावेळी जर आपल्याला लघवीसाठी जाग आली तर यामागे कोणते धार्मिक संकेत, आध्यात्मिक संदेश किंवा दैवी प्रभाव लपलेले असू शकतात याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. पहिलं म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? ब्रह्ममुहूर्त ही सूर्योदयापूर्वीची सुमारे 1.5 तासाची वेळ असते. सामान्यतः सकाळी 3:30 ते 5:30 पर्यंतचा काळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो. या वेळेत वातावरण शुद्ध, शांत आणि आध्यात्मिक उन्नतीस पोषक असते. योगशास्त्र, आयुर्वेद आणि धर्मशास्त्र यामध्ये वेळेला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. यावेळेस शरीर उठते यामागचा संकेत काय? सकाळी 3 ते 5 दरम्यान शरीर जागं होत असेल, विशेषतः लघवीसाठी, तर ही एक जागृतीची वेळ असते. यावेळेस शरीरातील प्राणशक्ती सक्रिय होऊ लागते. काही धर्मशास्त्रानुसार यावेळेस आत्मा आणि सूक्ष्मदेह जास्त संवेदनशील अवस्थेत असतात. जेव्हा आपण यावेळी उठतो तेव्हा देव, पित्र किंवा सूक्ष्म शक्तीचे संकेत मिळण्याची शक्यता वाढते. काही वेळा दैवी शक्ती आपल्याला जागं करते, कारण त्यावेळेस आपल्याला विशिष्ट विचार, प्रार्थना किंवा आत्मचिंतन करणे आवश्यक असते. लघवी हे फक्त एक कारण असू शकते, पण मुख्य हेतू असतो आपल्याला थांबवणे, कशाची तरी जाणीव करून देणं. पितरांचे संकेत. 3 ते 4 वेळ ही पितरांसाठी अनुकूल असल्याचे मानले जाते. जर वारंवार या वेळेस उठावं लागत असेल तर काही वेळा ते आपल्याला पितरांचे संकेतही असू शकतात की आपण त्यांच्यासाठी काही करावं, जसे की तर्पण, जप, पिंडदान वगैरे. झोपेतून अचानक जाग येणं हे एखाद्या आत्म्याच्या उपस्थितीचे लक्षणही असू शकते. विशेषतः जर काही विचित्र स्वप्न, आवाज किंवा बेचैनी जाणवत असेल तर दैवी संकेत असतात. ही वेळ जप, ध्यान, प्रार्थना यासाठी अत्यंत योग्य मानली जाते. म्हणूनच अनेक साधक, ऋषी, संत यावेळी जागृत होऊन भगवंताच्या साधनेत मग्न होऊन जातात. यावेळी उठल्यास आपणही थोडा वेळ प्रार्थना केली तर आपलीही ऊर्जा वाढू शकते. आयुर्वेदात म्हटले आहे की यावेळेस शरीरातील वात आणि पित्त चक्र जागृत होतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या लघवी किंवा मलविसर्जनाची प्रक्रिया सुरू होते. पण जर ही वेळ नियमितपणे ठरलेली असेल तर शरीरातील दोषांचेही निदान होऊ शकते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्मशुद्धीचे लक्षण असते. यावेळेस उठल्यावर काय करावे? उठल्यावेळ थोडा वेळ स्थिर बसा आणि देवाचे नामस्मरण करा. ओम नमः शिवाय किंवा ओमचा जाप करा. हे केल्याने मन स्थिर होतं आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते. जर शक्य असेल तर एखादा छोटासा दिवा लावून देवाचे नामस्मरण करा. यामुळे भय नष्ट होते आणि आत्मबल वाढते. पाणी प्या आणि लघवीसाठी जा. लघवी थांबवू नका. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु उठल्यावर अंगावर काटा येणे, घाम येणे किंवा अंग थोडं जड वाटणे हे आध्यात्मिक संकेत असू शकतात. मित्रांनो, आपण इथपर्यंत आला असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. काही मंत्रांचा जप करा, जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय. यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते. दुसरं म्हणजे ओम त्र्यंबके यजामहे. यामुळे आपल्याला संरक्षण लाभते. ओम श्री गुरुवे नमः. यामुळे आपल्याला गुरुची प्राप्ती होते. ओम पितृभ्य नमः. यामुळे आपले पित्र तृप्त होतात. यावेळेस उठणे शुभ की अशुभ? शांत उठणे आणि लगेच झोप येणे ही सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. वारंवार उठणे आणि बेचैनी वाटणे हे सूक्ष्म संकेत असू शकतात. अंधारात भीती वाटणे हे एखाद्या दैवी किंवा पितृदोषाची शक्यता असण्याचे संकेत असू शकतात. काही साधकांच्या मते अनुभव. अनेक साधक सांगतात की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठल्यावर केलेली प्रार्थना ही अधिक फलदायी ठरते.
काही जण म्हणतात की यावेळी त्यांना दैवी स्वप्न किंवा संकेतही मिळतात. काही अनुभवी भक्त सांगतात की यावेळी उठून गुरूंचा किंवा कुलदेवतेचा नामजप केल्याने त्यांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल झाले. या वेळेची काळजी कशी घ्यावी? रात्री झोपण्याआधी साधी प्रार्थना करा की देवा, जर काही संदेश देण्याचा हेतू असेल तर मला योग्य मार्गदर्शन कर. झोपताना चंदन किंवा गंध लावणे, हातपाय धुवून झोपणे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. लघवीसाठी उठल्यावर लगेच मोबाईल बघू नये, यामुळे आध्यात्मिक ऊर्जा तुटते. जर ही वेळ वारंवार येत असेल तर मग हे कोणत्या नातलगाच्या निधनाशी संबंधित आहे का याचा विचार करावा. घरातील पितरांचे फोटो, अन्नतर्पण वगैरे करणं योग्य ठरू शकतं. आपल्या घरातील कुलदैवतांचे नामस्मरण करावे. श्री पितृसूक्तचा नाम जप केल्यास आत्मा तृप्त होतो आणि आपल्याला अशा वेळेस जाग येणे थांबते. सकाळी 3 ते 5 या वेळेत लघवीसाठी उठणे केवळ शारीरिक गरज नाही, तर काही वेळा ते आध्यात्मिक संकेतही असू शकतात. यावेळी जर आपल्याला वारंवार जाग येत असेल, भीती वाटत असेल किंवा विशिष्ट प्रकारचे स्वप्न पडत असतील तर हे पितृदेवता किंवा आपले अंतर्मन आपल्याशी संवाद साधत आहे असा अर्थ काढता येतो. यावेळी प्रार्थना, ध्यान, नामस्मरण केल्यास आपण या संकेताचा योग्य उपयोग करून आपले जीवन अधिक शुभमय करू शकतो. हरिओम. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.